सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग। आता शेळ्या वगैरे बाहेर बांधल्यात। कुटी मांडली खात नाहीत का कुटी दीपा? सकाळी सकाळी शिळीला एवढी मोठी कुटी मांडली, खायनात काय की कालच कुटी केली ती। तर शेळ्या आता सध्याला तर काय खायना, खाली वर केल्यावर नाही निश्चय वाज घेतात। तिकडे कुटीचे बोत केलेत काल आणि त्याच्यातली कुटी थोडी मांडली, पण ती काय खायना। तिथे दोघा पाय देते, ते शेळ्या खात नाहीत रे दीपा सकाळ सकाळ, आणि पाय देऊन उभा राहतात। कशाला आणली एवढी मोठी वायाला जायला? हा लय मोठी वायाला द्यायचीच नाही, आणायची साईडला ठेवायची। वाळली ना हीच खाते वाळल्या फुकून। चला आता आलो दुकानात। दीपा तू काय कर, दुकानाची हे गाडून वगैरे घे, मी थोडं आवरून दिलंय दुकानात, सामान लावलं इकडे तिकडे आणलेलं काल। तू काय कर, दुकान आवरून घे, मी आंघोळ करतो आणि पटकन रानात जातो। 7:30 वाजल्यात, अजून आंघोळ ते करूच तर 8 वाजता। काय नाश्ता देशील का काही का माघारी नाश्ता करायला? नाश्ता काय देऊ? नाश्ता करायचं मग देऊ म्हणजे, हा काहीतरी केलं तर नाश्ता करून जाईल म्हणजे तासभर 1.5 तासात आहे ना बरंचसं काही काम मी रानात गेल्यावर करतो। हा मी आलो आंघोळ करून, तू घे दुकान आवरून। चला सकाळी सकाळी घास आणलाय, असा मस्तपैकी घास आहे। ह्यो घास सकाळ सकाळ शेळ्याला पटकन बांधून घेतो, म्हणजे सकाळ सकाळ शेळ्या खात्याल आणि रानात जायचंय पटकन। तर सूर्य पण चांगलाच वर गेलाय, तर घेतो आवरून। बघता बघता 2-3 शेळ्याला बांधून 2 शेळ्या राहिले, त्यांना घास थोडा सकाळी सकाळी बांधून घेतो। चला सकाळी सकाळी काय झालंय, आता सगळ्या शेळ्यांना मी खायला बांधून घेतलंय असं। तर खात्या शेळ्या आणि आता जातो मी रानात। वडून म्हणतो रानात जायचं, पण उरकाना काही ना काही काम येतंयच। तर मस्तपैकी वालाच्या शेंगाला पण हिरवे हिरवे फुलं आलेत, शेंगा पण यायला लागल्यात सुंदर अशा मस्तपैकी। सकाळी सकाळी तोडायच्या आणि लगेच भाजी करायची अशा शेंगा पण आल्यात। तर मोठ्या मोठ्याला शेंगा आल्यात। काल दिली का वाल कोणाला? ते काल वाला जास्त होत्या असं आहे होय। तर सकाळी सकाळी विराज गेला इकडे पाठीमाग, तर घरी, तर त्याला बोलवायचंय। तर काल हे स्कूटी केली, जवळपास किती बोत भरले माहिती का? 30 गुंठ्यामध्ये 17 क्विंटल टन 17 टन माल भरला आहे असं। ही बोत आहे ना, एक बोत असा, हे 10 बोत येतं, आणि काळे बोत 3 टनाचे ते 2 बोत येतं। 30च गुंठ्यात भरलेत काल कुटी केल्यावर। विराज कुठे? विराजने सगळे बोत भरले, तर एवढे बोत रात्री विराजनीच भरले सगळे। कुठे विराज? लय काम केलंय, आता शाळेत लावायचे। आता विराजला विचारलं, विराज कुठं गेलाय? विराज गेलाय रानात बघा। कशाला गेलाय? काल कुटी केली तिकडं, लय लांब आहे तिकडून आलाय। दिसत तर नसलं का कसा गाम्याला घेऊन आलाय कुटीचं। अरे मोकळशी मला वाटलं भरूनच आणलंय का काय कोणा ठाऊक। चला येतोय रानातून, तोपर्यंत मी जातो घरी। तो काय सकाळी सकाळी उरकी ना, मला तर जायचंय रानात। त्याला द्या आल्यावर लावून द्या, आंघोळ करून शाळेत लावायचंय। चला तर आज दुसरा दिवस, म्हणजे काल व्हिडिओ आपण काढला होता, म्हणलं होतं रानात जाईन, पण काल काय वेळ भेटला नाही। तर आज दुसऱ्या दिवशी बघू, आज जाण्याचा प्रयत्न करणार आहे। आज आहे रविवार असल्यामुळं सुट्टी असते शाळेला, तर दुकानाला जास्त गर्दी नसती, आणि मग दीपालीला पण जास्त इथं लोड येत नाही। सकाळ सकाळ स्वयंपाक करायचा असतो दीपालीला, आणि स्वयंपाक करता करता मग दुकान पण बघत असते। पण आज काय जी किरकोळ गिरायक असते ह्याचं दुकानाला येणार आपलं नाही का, पोरं तर ते येत नाहीत, त्याच्यामुळे पटापटापटा ते आज काम करेल घरचं। आज रानात बरं का फवारा पण मारायचा आहे वांग्याला, तर बघू सकाळ सकाळ घेतो आवरून आणि जातो रानात फवारा मारायला। आज नक्की रानात जायचंय। तर आता सध्याला थोडं दुकानात सामान आणलं होतं काल, ते लावून घेतो, त्याच्यानंतर लगेच फवारायला सकाळी सकाळी जायचा प्रयत्न करतो। 7:30 वाजल्यात, बघू आता तुम्हाला रानात गेल्यावर बी रानातलं दाखवतो। चला तर सकाळी सकाळी आनंदी काय करते बघा। आनंदी पण आली थोडा राडा करायला दुकानात। तर हे सामान आणलं होतं, लावून घ्यायचंय, कुरकुरे आणले सगळे, आणि त्याच्यासर काही अजून सामान आणलं होतं, चहा पुढे पॅकिंगचे त्याच्या खाली आहेत, ते पण वर लावून घ्यायचेत। तर आनंदी सकाळ सकाळ मला लागते आवरू। काय रे आनंदी? आवरू लागते बाई, आवरू लागती लाग। तर चला आनंदी तर खेळत ये। तर असं मॅगी भरपूर आलंय, ह्याच्यात बी बिस्किट पुडे वगैरे आणलेत,
काही अगरबत्ती आणली, तर बरंच सामान आणलंय, पार्ली बॉक्स, हिल बॉक्स, तर सर्व सामान आणलंय आणि ते सर्व सामान घ्यायचंय लावून आता वर दुकानात आणि हे फास्टमध्ये आवरायचंय आणि पुन्हा रानात पण जायचंय. तर माझ्याकडचं काम घेतो सध्याला आवरून. काय करतो विराज तू? झाडाव काय? आज रविवार सुट्टी. हा. म्हणजे पडला नाही होय तू? काऊन नाही पडला? तर विराज चढलाय आंब्याच्या झाडाव आणि मग तुम्ही पडायला लागलो होतो पण पडलोच नाही, धरलं मी. आणि आज रविवारी सुट्टी आहे. पडत असते. चल खाली उतर, चल चप्पल घाला, इकडे काटेत पलीकड. हा चल. तर चला, सध्याला 9:10 झालेत आणि मी चाललोय रानात. ते झाड चंदनाचं आहे, चंदन झाड आहे ती. हा देवाचं झाड आहे. चला तर चला, चाललोय मी रानात. आज दीदी पण बघा घरीच आहे, आज शाळेला सुट्टी. चला मी चालणार रानात. विराज तू घरी जा, झाडा नको बसू, पडशील. हा ऐकतो का? बरं चला, रानात आपल्याला वांगे फवारायचे आज. सकाळ धरून किती बी ठरवलं ना रानात यायचंय लवकर आवरून काम करण्यासाठी, तर आवरत नाही. कारण काय, दीपालीला दुकान, पोरांचं म्हणजे आवरायचं, आंघोळ्या वगैरे, जेवण, चहा पाणी, त्यांनी टाईम होतोय. आणि दुसरी गोष्ट, आज ती माळं विकायला गेली ती. थोडंसं माळं विकायला गेल्यामुळं मला रानात यायला झाला टाईम. आता इथं घास आहे, तर घासावरचं पण औषध आणलं, पण ते नंतर मारू. साईडला टांबाटे सरळ, ते टांबाट्याला मारून घ्यायचं, वांग्याला मारून घ्यायचं. दाखवतो मी औषध मारायचं ती. तर आज औषध मारायचं आहे. आज 9:10 झालेत, म्हणजे 10 वाजेपर्यंत रानातलं काम आवरून जायचं ड्युटीला. तर आज काय जास्त वेळ काम करणार नाही, दुसरं काही एवढंच फवारायचं, तेवढं घेतो मी फवारून. चला आता आलो वांग्यातच. हे आहेत पाठीमागं वांगे, हे फवारायचेत वांगे, आणि इकडले बी वांगे फवारायचेत. थोडा इथं मिरची आहेत, पण ह्या साईडला पण मिरची आहे, बोरकडे दिसतीये ना, तिथं पण मिरची झाड आहेत, ते पण फवारायचे आहेत. आणि ह्या साईडला घासात टांबाटे, ते पण फवारायचे. चला आता वजई घेतो अगोदर फवारून. वांगे तर घेतलेत फवारून, फक्त आता एवढी मिरची फवारायची. तर थोडी बारकाली मिरची आहे, ती एक फवारून घ्यायची. घासाला मध्ये किडले लागले होते आणि मावा पण पडला होता, त्याचं पण औषध आणलंय मी. पण आता हे कापलाय आणि नवीन घास आहे ना, त्याच्यावर काही रोग नाही आता सध्याला. आणि जुन्या घासा रोग आता तो घास कापलाय, तरी पण एकदा एक फवारणी आता उंद्याच्याला करून घेता येईल. कारण आज उशीर बी होईल, त्याच्यामुळं उंद्या करता येईल. तर चला आता सध्याला काय वांगी तर झालीत, आता थोडीशी ही मिरची आहे, हे फवारून मी घेतो, नंतर मी जाणार आहे घरी. चला तर कसं आहे, फवारणी केलं तसं नाही का एकदम फ्रेश घासावं. जर आता आता सध्याला तर रोग कमी झाला आहे, मध्ये लय रोग होता. तर आता एकदा औषध आणलं ती उद्या फवारतो, म्हणजे घास पण एकदम असा टवटवीत येतो आणि शेळ्या पण खात्यात रोग नसल्यावर. आणि रोग जर पडला तर लय अवघड आहे. तर ह्या बांधाला पण थोड्याशा काय मिरच्यात पुढं, मिरच्या पण फवारायच्यात कडाकडानी. इकडं वांगी फवारून झालं ते दाखिलं नाही, कारण वजं होतं लय, आणि फवारायला बी एकच पंपाचं चांगलं औषध आणले. त्याच्यामुळं म्हणलं पटकन घ्यावा, जर फवारायचं दाखीत बसलोत तर औषध जास्त लागेल. चला मग हिथलं फवारताना मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. चला तर हिथलं फवारताना दाखवता येईन. ही अशी मिरची आहे, तर ही काय झालं, थोडी खुरटी बी राहिली आणि थोडा रोग बी पडतोय, माव्याचा, फुलं येईनात. त्याच्यामुळं मग फुलं सुटावत म्हणून बी औषध आणलं होतं. तर मग फुलं बी येते, थोडा मावाचा रोग बी कमी होईल. चला इथं एक टमाटर राहिलेलं आहे घासात, ते टमाटे एक फवारायचे आणि 2-3 मिरच्या इथं घासातल्या फवारायच्यात. म्हणजे फवारायचं पण काम झालं, म्हणजे आपलं घरी जायला आणि ड्युटीत जायला मोकळं. तर कालचा आणि आजचा मिळून 2 दिवसाचा व्हिडिओ टाकलाय, त्याच्यामुळं असं जसा टाईम भेटेल तसा व्हिडिओ काढतो. थोडंसं नाही का लाईक बी करीत जा, म्हणजे थोडंसं समाधान आणि जरा बरं वाटतं नाही का लाईक केल्यावर. कमेंट बी करीत जा, म्हणजे आम्हाला पण वाटतं कुणी ना कुणी आपले व्हिडिओ बघत आहे. तर चला, कमेंट केल्यावर सगळ्यात चांगलं वाटतं नाही का, म्हणजे आपल्याला कुठवर व्हिडिओ पाहिला आहे, कशाबद्दल बोलतेत, कशाबद्दल कमेंट केलेत किंवा कमेंट करतात, त्याच्यामुळं ना खूप छान वाटतं नाही का.
तो काही इथं टमाट्याचं झाड आहे, एक टमाटर पिकलंय बी त्या झाडाला आणि हे फवारून घ्यायचं आहे. तर काय झालेलं आहे माहिती का, आता इथं टमाट्याचं एक झाड आहे ते फवारलं मी इथलं झाड. ह्या साईडला थोडीशी मेथी टाकली, मस्तपैकी मेथी आता नवीन येईन तावं येईन. इथं चुका होता काल परवा दिवशी सगळा उपटूनच घेतला, वाटतं कापून घ्यायला पाहिजे होता. तर कौन उपटेला काय की काय माहीत नाही, पण असो. पलीकडं अजून एक वाफा खांदून घेतलाय आणि त्याच्या पलीकडच्या वाफ्यात काय टाकलंय बघा, गवार टाकली बघा. हिरवी हिरवी दिसते ना पलीकड, तर ते हिरवं हिरवं दिसतंय ना ते गवार आहे. इथं मेथींमध्ये अजून टाकायचं आहे. त्याच्या पलीकडचा वाफा नुसता खांदून ठेवलाय. चला आता काय करतो, ह्या साईडला थोड्या मिरच्या आहेत तेवढ्या फावरून जातो घरी. पण घासामुळं काय एवढं ते येईनात नाही का. आलो. चला सध्याला आता आवरलंय, जवळपास 10 वाजता आल्यात. आता जायचं ड्युटीला, त्याच्यामुळे आता फवारा बी मारून झालाय. चाललो घरी. पटकन कपडे चेंज करून जायचं ड्युटीला. तर आज तर काय रविवार असल्यामुळे विराज त्यांची मजा आज सुट्टीमुळं. ते पण त्यांना पण दाखवतो काय चाललंय त्यांचं एकदा. काय म्हणतो विराज, बॉम्ब आलाय? बॉम्ब नाही, बॉफळा. होय दिदे, काय म्हणतो तो आजवर, काय म्हणायचा? बॉम्ब आलाय. बॉम्ब नाही म्हणायचं, काय म्हणायचं? बॉफळा. अयो किती मोठा बॉफळा आहे बबो. तोडले तरी ते हिरवाच. आणि काय करतो तो जाडीच ऐकून? अयो मला फवारा ठेवून द्या, काय साफ करायचंय यांचं काय चाललंय आता तुम्हाला दाखवतो. ह्या फवारा ते काय उभा राहायला पडतोय. तर लेकरं ना असा थोडं कसताना होतं ते जाळलंय. आता लागणार आहे उन्हाळा लागला म्हणजे काय होईल, ह्यांना इथे खेळायला होईल नाही का. थोड्या एक दीड महिन्यात सुट्ट्या बी लागतात ना, समजा 2-1 महिन्यात 1.5 महिन्यात सुट्ट्या बी लागते ना. इट लागन विराज. तर काही आता इकडं गाया बांधायला जागा जर केली थोडं स्वच्छता, तर त्याचप्रमाणे आता पोरांना इकडे खेळायला पाहिजे. कारण त्यांना तिकडे माहिती आहे गायाकडे जर गेलं तर गाय मारीन. 2 गाय आहेत, हिथे एक आणि पलीकडे एक, 2 बांधायच्या. म्हणून त्यांनी खेळायला इकडं स्वच्छता अभियान चालू आहे आज रविवारचं, आहे का ना तिथं. तर ही आहे टीव्ही. असू द्या, खराब पडली का. तर इथं पपईचं झाड आलेला, पपई येतात खायला. इथं पण पपईचं झाड आहे, पप्पा त्याने इकडे येते आंबे. काय पपई पिकली? अरे बापरे, विराज म्हणतोय पपई पिकली बघा, पण बारकाल्यात अजून नाही का. विराजला काय तेवढंच पाहिजे काहीतरी. आज रविवार सुट्टी, आणि हिला तर सुट्टी, हिने तर आज आंघोळ नाही केली. नाही तर 6 वाजता आंघोळ करून 7 वाजता तर जाती शाळेत. तू पण केली ना? नाही केली बघा विराजने आंघोळ केली बघा, आणि चांगले कपडे घातलेत. काय पाहिजे तुला? बॉफळा होय, बेल ठुला होय. यार लागन नका विराज, दगड फेकला लागन. ऐकतच नाही भाऊ विराज, त्यानं ऐकतच. दिदे तुला कळत आहे, तूच सांग, दगड हाणायला नको लावू. हे पोळण बरं का, व्यवस्थित जाडून काढून हिथं खेळा अलीकडं. लय गासपानात पलीकडे जाऊ नका, सावलीतच खेळा आंब्याच्या. चला आता चाललो घरी. दीपालीचं काय चाललंय बघतो थोडक्यात, म्हणजे बाकीचा डबा वगैरे आवरला की जायचं ड्युटीला. तर सकाळी मोटर चालू केली ती, त्यावेळेस काय केलं, इथं सगळं पाणी मारून घेतलं नाही का. मस्तपैकी लय फुफटा उधळत होता, तर सगळीकडे पाणी मारलं. आतमध्ये पण पाणी मारून घेतलं. म्हणजे सकाळी आता मोटर चालू केली ना मग बरं म्हणतं बघा. आता सावलीत आलं, उन्हात असलं दिसत नाही, इथं सगळं ओलं होतं. सगळीकडे पाणी मारून घेतलं म्हणजे थोडा फुफटा उधळत नाही शेळ्यांसाठी, थोडं निर्मळ बी राहतं. आणि आता एकदा सकाळी जाळून घेतलं, पाणी मारलं की मग काय होतं, विराज ना दुपारून आल्यावर कधी जोका खेळतो 4-5 वाजता, कधी दुपारी इथं घरी असल्यावर. त्यामुळे निर्मळ बीट होतो. सध्याला शेळ्याला आता सकाळीच घास आणला होता, घास खाल्लाय आणि मस्तपैकी आराम चाललाय शेळ्यांचा पण. बघा कशी मस्त खाऊन पिऊन मस्त बसले. सगळीकडे पाणी मारले, हे करडं आपले.